नमस्कार, माझं नाव प्रेरणा आहे. तर मी तुम्हाला आज नेमून दिलेली नर्स आहे. तर ही डिलक्स रूम आहे आणि ॲस्ट्रो आधारला चूज केल्याबद्दल धन्यवाद. तर मला ह्या रूमबद्दल तुम्हाला थोडे फीचर्स सांगायचे होते. तत्पूर्वी मी तुमचा आय-डी बँड चेक करू शकते का? हे हँड रब आहे. जर तुम्ही बाहेरून कोण रिलेटिव्हज येत असतील किंवा पेशंटला तुम्हाला हात लावायचा असेल, तर प्लीज तुम्ही हँड वॉश करा किंवा हँड रब करा. तर हा हँड रब तुमच्या रूमलाच राहील. मनीषा जाधव 1 2 3 4 5 6. मनीषा जाधव 1 2 3 4 5 6. ओके. तर मला ह्या बेडबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. तर हा बेड फुल्ली ऑटोमॅटिक आहे, जो रिमोट कंट्रोलनी कंट्रोल होतो आणि हे सायडल्स आहेत. हे ज्यावेळेस पेशंट बेडवरती असतं तर हे कंपल्सरी वरतीच पाहिजेत, जेणेकरून पेशंट टर्न होताना किंवा झोपेत पडू नये त्याच्या सेफ्टीसाठी हे सायडल्स दिले गेलेले आहेत. तसंच हा रिमोट आहे. तर ह्या रिमोटमध्ये तुम्ही पूर्ण बेड वरती करू शकता, पूर्ण बेड खाली करू शकता, हाफ ऑफ द बेडचं पोर्शन आहे डोक्याकडची बाजू उंच करू शकता किंवा पायाकडची बाजू उंच करू शकता. तर अशा पद्धतीने ह्याचे बटन्स दिले गेलेले आहेत. ज्यावेळेस उपलब्ध नाही आहोत रूममध्ये आणि तुम्हाला एखादी पोझिशन चेंज करायची असेल किंवा बेड उंच करायचं असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. त्याचप्रमाणे ह्या रूमला कॉल बेल देखील प्रोव्हाइड केली गेलेली आहे. तर ही नर्सेस कॉल बेल आहे. हे प्रेस केल्यानंतर नर्सिंग स्टाफ तुम्हाला येऊन अटेंड करेल. तुम्हाला काही प्रश्न आहेत का? तसंच आपल्याला फोनही प्रोव्हाइड केलेला आहे रूममध्ये. टेलिफोन आहे, तर तो हॉस्पिटलमध्ये कुठल्याही डिपार्टमेंटला तुम्हाला जर कॉल करायचा असेल तर तुम्ही तो यूज करू शकता. त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट नंबर्स आहेत जे तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये नर्सिंग स्टेशन, कस्टमर केअर, इन्शुरन्स, बिलिंग, OPD अपॉइंटमेंट, सिक्युरिटी, हाऊसकीपिंग, कॅन्टीन, इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स आणि टेलिफोन ऑपरेटर सर्वांचे नंबर्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या हॉस्पिटलला कॅन्टीनचीही सुविधा उपलब्ध केलेली आहे. पेशंटला तर कॅन्टीनमधूनच जेवण प्रोव्हाइड केलं जाईल, ज्याच्यामध्ये त्यांच्या आजाराप्रमाणे त्यांना आहार दिला जाईल आणि डायटिशियन येतील आणि त्यांच्या आजाराप्रमाणे त्यांना आहार प्रोव्हाइड करतील. तसंच तुम्हाला देखील कॅन्टीनची सुविधा जर हवी असेल तर तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकता. हे कॅन्टीनचं कार्ड आहे, ज्याच्यामध्ये त्याचे टायमिंग्स दिले गेलेले आहेत आणि त्यांचे सर्व्हिसेस देखील ह्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. जर तुम्हाला हे रेफर करायचे असतील किंवा बघायचे असतील तर हे तुमच्या टेबलला राहतील. आपल्या हॉस्पिटलमध्ये काही कॅम्पेन चालू आहे, ज्याच्यामध्ये फॉल प्रिव्हेन्शन आहे. म्हणजेच पेशंट हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पडू नये किंवा त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये, त्याच्यासाठी आम्ही काही उपक्रम चालू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये वल्नरेबल म्हणजे जे पेशंट दुसऱ्यांवरती अवलंबून असतात अशी लोक त्या कॅटेगरीमध्ये येतात. तर त्याच्यामध्ये प्रेग्नंट वुमन, लहान मुलं, वयस्कर लोक, त्यानंतर जे व्यवस्थित चालू शकत नाहीत, इम्बॅलन्स होतो त्यांचा, अशी लोक, त्याच्यानंतर जे व्हीलचेअर वापरतात किंवा जे कुबड्या वापरतात अशी लोक, ह्या लोकांना आपण त्या कॅटेगरीमध्ये घेतलेलं आहे. तर त्यांच्यासाठी आम्ही काही सुरक्षा यंत्रणे दिलेली आहेत. साईड रेल्स जे आहेत हे बेड्सचे नेहमी वरती हवे, तर ते खाली तुम्ही उतरतानाच कुणाच्या तरी सहाय्याने तुम्हाला हे खाली करून मगच उतरायचं आहे किंवा आमची मदत घ्या त्याच्यासाठी, पण हे नेहमी वरती असावे. तसंच रूममध्ये जर मामा किंवा मावशींनी क्लिनिंग केलं असेल, फरशी जर ओली असेल तर ती कोरडी होईपर्यंत तुम्ही बेडवरून खाली उतरू नये असा मी सल्ला देईन आणि कोरडी झाल्यानंतर तुम्ही उतरू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही व्हीलचेअर वापरत असताना त्याची सेफ्टी बेल्ट नियमितरित्याने लावली पाहिजे. वॉकरनी जर चालत असाल तर कुणाची तरी मदत घ्या, जेणेकरून आपण हे सगळे अपघात काय करू शकतो, टाळू शकतो. तर हे तुमच्या माहितीसाठी इथे ऑलरेडी दिले गेलेले आहे, तर हे प्लीज तुम्ही वाचून घेऊ शकता. तुम्हाला ह्याच्याविषयी काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तसंच आपल्याकडे बाथरूममध्ये देखील कॉलबेल प्रोव्हाइड केलेली आहे, तर मी ती तुम्हाला दाखवते. तसंच बाथरूममध्ये देखील कॉलबेल आहे. तर हे रेड बटन दाबल्यानंतर नर्सिंग काउंटरला बेल जाते.
त्याचप्रमाणे वॉशरूमला लावून हे साईड गार्ड आहे किंवा ग्रॅब बार आहे. तर बाथरूममध्ये पेशंट जर बसलेले असताना उठताना त्यांना त्रास होत असेल किंवा जमत नसेल तर त्यांना सपोर्ट घेण्यासाठी हे प्रोव्हाइड केलेलं आहे, दिलं गेलेलं आहे. तसंच तुम्हाला बाथरूममध्ये गरम पाण्याची आणि थंड पाण्याची सोय करून दिलेली आहे आणि हँडवॉश देखील अवेलेबल आहे. या रूममध्ये तुम्हाला काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्यामध्ये AC, कबर्ड, ओव्हन, तसंच तुम्हाला फ्रिज, रूममध्ये तुमच्यासाठी सोफा आणि नातेवाईकांसाठी बेड दिलेला आहे. प्लीज मॅडम बसून घ्या. तसंच आपल्या हॉस्पिटलमध्ये काही सर्व्हिसेस आहेत जे मी तुम्हाला सांगू इच्छिते, ज्याच्यामध्ये नर्सिंग सर्व्हिसेस आहेत जे तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल असतील. सो तुम्ही कॉल केल्यानंतर ते तुम्हाला येऊन टाईम टू टाईम व्हिजिट करतील आणि त्यांच्या वेळेनुसार औषधोपचार किंवा काळजी तुमची घेतली जाईल. तसेच आपल्याकडे डॉक्टर्स राऊंड जो आहे तो सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला होतो. त्यांचे सहाय्यक डॉक्टर देखील तुम्हाला येऊन तपासून जातील. डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचणी किंवा तपासण्या जर असतील तर तुमच्या संमतीशिवाय त्या केल्या जाणार नाही. तुमची संमतीनंतरच त्या केल्या जातील. त्याचप्रमाणे आपल्याकडं हाऊसकीपिंग म्हणजेच रूम क्लिनिंगसाठी, बाथरूम क्लिनिंगसाठी वॉर्ड बॉय आणि वॉर्ड मावशी आहे, तर ते लोक येऊन क्लीन करून जातील. रुग्ण सहाय्यक म्हणजेच पेशंट केअर अटेंडंट देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. ते आमच्यासोबत तुमची काळजी घेतील, ज्याच्यामध्ये ते रोज सकाळी येऊन तुमची बेडशीट्स, पिलो कवर आणि ब्लँकेट चेंज करून रोज तुम्हाला पेशंटसाठी एक नवीन क्लीन युनिफॉर्म आणि एक टॉवेल तुम्हाला दिला जाईल आणि रोज तुमची काळजी घेतली जाईल. तुम्हाला तसंच व्हीलचेअरवरून घेऊन जायचं असेल तर ते मदत करतील. हॉस्पिटलमध्ये असताना तुमचे काही हक्क आणि जबाबदाऱ्या आहेत. हक्क आहे की तुमची काळजी कोण घेते हे जाणून घेणं, ज्याच्यासाठी आमचे ID आहेत. आणि तुमची जबाबदारी ही आहे की तुमच्या नातेवाईकांना भेटण्याची वेळ सांगून त्याच वेळेत त्यांनी भेटून जा. तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुमचे मौल्यवान वस्तू ही तुमची जबाबदारी राहील. त्याच्या संबंधात तुम्ही आम्हाला एक संमतीपत्र द्यावं. वी विश यू अ हिलिंग जर्नी विथ अस. वी विल ट्रीट यू वेल. नमस्ते. Aster Aadhar Hospital will treat you well.